बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नागेश पाटील आष्टीकरांसंदर्भातली। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंडखोरी केल्यानंतरचा त्यांचा पहिला व्हिडिओ समोर आलाय। ठाकरे गटातील नेत्यांच्या बोलण्याच्या अतिरेकीपणामुळे निर्णय घेतल्याचं आष्टीकर म्हणालेत। 18 जून पर्यंत आम्ही कुठेही गेलो नव्हतो असं नागेश पाटील आष्टीकर म्हणालेत। विकासासाठी आम्ही निर्णय घेतलाय, जनतेची कामं कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला होता असं आष्टीकर म्हणाले। 18 जून पर्यंत आम्ही कुठेही गेलो नव्हतो असं आष्टीकर म्हणतायत। 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन झाला, 2 वर्धापन दिन झाले, ज्याच्यामध्ये ठाकरे गटाकडून ठाकरेंच्या नेत्यांकडून या सगळ्या खासदारांवरती टीका करण्यात आलेली होती आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या बोलण्याच्या अतिरेकीपणामुळे निर्णय घेतल्याचा आष्टीकर म्हणतात। मला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये। उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाहीये। उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाहीये। आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे। त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्यामुळे ते बोलतील, काय अडचणीचं नाही। माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही। पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो। पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीने विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही। आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये। त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील। लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे। आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती। माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे। त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे। तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते, सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते। त्यामुळं हे पाऊल उचललं असेल। कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल, पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि मला माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे, मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे। आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालानं मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन। मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय, सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे। पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे। जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेल, तसंच मी आजही बोलतोय की मी तुमचे नक्की नेकीनं काम करेल आणि माझ्यावर जी तुम्ही जबाबदारी टाकलेली आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल। त्याबद्दल दुमत कोणी बाळगायचं कारण नाही आहे। आता बरीचशी मंडळी माझ्यावर खुश असू शकते, बरीचशी मंडळी माझ्यावर नाराज असू शकते, पण ज्यांना कळायला असेल की मी का गेलोय तर ते लक्षात घेतील। गेल्या जवळपास वडिलांनी राजकारण थांबवलं तसं 17 वर्षापासून तुम्ही मला ओळखता, मी तुमच्या सानिध्यात आहे। तुम्ही मला खूप मदत केली, खूप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलात आणि तुम्हालाही माझा स्वभाव माहीत आहे। मी कुणालाही सोडणारा माणूस नाही आहे। एकट्या अर्धवट गोष्टीमध्ये मी कधी पडत नाही, अर्धवट गोष्टी कोणत्याच करत नाही। माझ्यासोबत जी मंडळी 17 वर्षापासून आहे ते आजही आहे, मला सोडून कोणी गेलेलं नाही आहे। पण कामं होत नसल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळं माझाही म्हणजे पर्याय राहिला नव्हता माझ्याकडं। त्यामुळे मी हे निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील, ठीक आहे। नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन। माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असा मी प्रयत्न नक्की करेन। पण जर कोणी नाराज होतच असेल तर त्याला माझा पर्याय नाही। मी सगळ्यांना विनंती करणार आहे
की माझ्यासोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो. मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन, मी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता, आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधाराला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसेच त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू, संविधानिक बोला. तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला. कारण कसं आहे की एकदा माणसाचे मन तुटल्याच्या नंतर पुन्हा जुटत नसतात आणि बोलणं हे थोडंसं म्हणजे बोलणं हे शस्त्रापेक्षाही मोठं असतं. एकदा बोलून जातं माणूस, बोलताना पण पुन्हा त्याची भरपाई होत नाही. त्यामुळं कृपया विनंती आहे आपल्याला की असंविधानिक नका बोलू. बाकी आपल्याच गावच्या बाबळीन, आपल्याच गावच्या पोरी, आपण सगळेजण वापस एका जागीत असणार आहोत. सगळ्यालाच एकूण एकाच्या सोबत राहावं लागतं, काम करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात मी आपल्याला सगळ्याला सांगितलेलं आहे की मी आपला ऋणी आहे. माझ्यासोबत जर कोणी यायचं नसेल तरी मी कोणाला आग्रह करणार नाही आहे, नका येऊ, पण मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही माझ्यासोबत जसं होतात तसं मीही तुमच्यासोबत आयुष्यभर राहीन. 3 वर्षासाठी नाही, मी आयुष्यभर तुमच्यासाठी राहीन. तुम्ही जरी मला काही माझ्यासोबत आलं नसेल, मी तुमच्यासोबत नक्की राहीन. आणि त्याच्यासाठी काही कुठल्याही गोष्टीची शंका करण्याचं काही कारण नाही आहे. पण जसं जरी बोलणं आहे ते थोडंसं आपण टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. बाकी कसं आहे की बरेच लोक वेगवेगळी भाषा करतायत, असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं. राऊत साहेब आमचे काल परवा म्हणले की झोडून काढू, हे करू, ते करू. तर ठीक आहे, मोठे माणसं आहेत, माझ्या वडिलाप्रमाणे आहेत, त्यांना काही बोललं तरी चालते, त्यांनी म्हणू द्या, हरकत नाही. पण कसं आहे, झोडायला तोडायला कोणीच कोणाच्या ऊन कमी नसते. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच माणूस सगळ्या गोष्टी करत असतो. कदाचित न कळत कोणी ना कोणतरी म्हणजे हे यांचं ऐकून असं जर काही करायचा प्रयत्न जरी झाला तर एखाद्या वेळेस सावध नसताना एखादा गोष्ट होऊ शकते, पण त्याच्यानंतरचे परिणाम तुम्हालाही माहीत असतील की काय होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला एकदा सगळ्यांना विनंती करतो की असं कुठलाही असंविधानिक पद्धतीनं वागू नका, बरं नाही राहणार आहे ते. बाकी सगळ्या माझ्या मित्राला, सगळ्या माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे की माझ्यासोबत यावं. मी आपली काळजी घ्यायला तत्पर आहे, हमेशा तुमच्यासोबत होतो, हमेशा तुमच्यासोबत राहील. त्याबद्दल कुठल्याही दुमत कोणी बाळगायची गरज नाही. जय महाराष्ट्र. तर नागेश पाटील आष्टीकरांचा हा व्हिडिओ आपण पाहिला. त्यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केलेली आहे. निधी आणण्यासाठी आणि आपल्या लोकसभा मतदारसंघातली विकास कामं करण्यासाठी म्हणून आपण गेलेलो आहोत आणि शब्द हे शस्त्रासारखे असतात. तुम्ही संविधानिक शब्द वापरा पण असंविधानिक बोलू नका, असं त्यांनी ठाकरे गटाच्या काही नेत्यांना देखील सुचवलेलं आहे. मतदारसंघातली कामं होत नसल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की त्यांनी आपल्या सोबत यावं, त्यांना आपण पुन्हा उभं करू, असं देखील आष्टीकर म्हणालेले आहेत. मी शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, राऊतसाहेब वडिलांसारखे आहेत, त्यांच्यावर आपला राग नाही. निधी आणण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं नागेश पाटील आष्टीकर म्हणालेत. आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतल्याचं देखील आष्टीकर म्हणालेत. विकासासाठी आम्ही निर्णय घेतल्याचा आष्टीकर म्हणालेले आहेत. अत्यंत सविस्तर प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. बंड पुकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एवढी सविस्तर प्रतिक्रिया मांडलेली आहे. आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर सध्या आपल्यासोबत आहेत. किशोरीताई नमस्कार. नागेश पाटील आष्टीकरांनी एक मोठा व्हिडिओ करून त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली आणि त्यांनी असं सांगितलंय की आम्ही विकासासाठी आलोय, निधी मिळवण्यासाठी म्हणून आम्ही गेलेलो आहोत. राऊत साहेब आम्हाला वडिलांसारखे आहेत, त्यांच्याबद्दल मनात राग नाही, अशा बऱ्याच गोष्टींबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रतिक्रिया आपली.
प्रतिक्रिया हीच आहे, ज्या पद्धतीने काही बायकांना जे काही बक्षिशी मिळाली आहे शिंदेच्या ह्याच्यामध्ये, त्यांना ह्या प्रतिक्रिया पहिल्या दाखवा. जे उद्धवजींवर तोंडसूक घेतात कारण नसताना, राष्ट्रद्रोह नाही का निधी न देणं, निवडून आलेल्या व्यक्तीला किंवा खासदाराला, आमदाराला, नगरसेवकाला निधी न देणं हा राष्ट्रद्रोह नाही येत, देशद्रोहीपणा नाही. देशातल्या लोकांच्या कामांसाठी जे पैसे येतात लोकांच्या घामातून, लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून, त्यांच्या पिताश्रीकडून आणून देत आहेत का फंड? हा राष्ट्रद्रोह आहे. आणि मग राष्ट्रद्रोह करतो कोण? राष्ट्रद्रोह जे सत्तेत बसले ते करतायत आणि उद्धवजींना नाव ठेवतात. निधी मिळत नाही, सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यांचा प्रॉब्लेम, हा राष्ट्रद्रोह नाही का? आणि तुम्ही निधी न देणारे तुम्ही कोण? निवडून आलो ना आम्ही, मशालीवर आम्ही निवडून आलो ना, धनुष्यबाण गेलं चोरीला. मग आता मशाल पण नेणार, मशाल नाही नेता येता, माणसं नेणार, निधी करून आवळणार गळे. नाही पण म्हणजे एकूण जर आष्टीकरांची प्रतिक्रिया आणि तुम्ही आता जे बोलताय ते ऐकलं तर मुख्य मुद्दा हाच आहे की निधी मिळत नव्हता, तो मिळवण्यासाठी आम्ही आलो. पण म्हणजे जर निधी मिळत नसेल तर अशा पद्धतीनं पक्षांतर करणं, पक्ष सोडून जाणं किंवा ऑपरेशन्स राबवणं हे आता व्हॅलिड होत चाललेलं आहे असं म्हणायचं. एक तर ऑपरेशन राबवतायत तेच राष्ट्रद्रोह करतायत असं माझं वैयक्तिक पक्क मत आहे. निधी न देणं, कोंडी करणं आणि मग माणसं फोडणं, याला कुठलं राजकीय हे आलं? म्हणजे ज्याला काय मान्यता प्राप्त राजकीय, हे मान्यता प्राप्त आहे? आणि याचा प्रश्न चौथा स्तंभ म्हणून तुम्ही विचारला पाहिजे आणि याचा प्रश्न जनतेने पण विचारला पाहिजे. तर त्यांनी कबूल केलं आम्हाला खोके नाही, 150 करोड नाही, आम्हाला निधी पाहिजे. तो निधी आम्हालाही हवाय, आम्हाला हवाय. लोक अंगार सोडतायत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जप्तेच्या जप्ते ऑफिस शाखे देत आहेत, सतावतायत आणि मग प्रेशर आलं का असं काहीतरी पाऊल उचललं जात आहे. किशोरीताई आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केलीत आमच्याशी त्यासाठी. आणि यानंतर जाऊयात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई नमस्कार. एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य नागेश पाटील आष्टीकरांनी असं केलंय की 18 जून पर्यंत आम्ही कुठेच गेलो नव्हतो. 19 तारखेला वर्धापन दिन होता, 18 जून पर्यंत आम्ही कुठेच गेलो नव्हतो, पण ठाकरे गटातल्या काही नेत्यांच्या बोचऱ्या टीकेमुळे आमची मनं दुखावली गेली असं ते म्हणतात. माझा आवाज पोहोचतोय सुषमाताई आपल्यापर्यंत? आपण सुषमा अंधारे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये. तर केवळ विकासासाठी निर्णय घेतल्याचं आष्टीकरांनी म्हटलंय. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार करून आपण हा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 18 जून पर्यंत आम्ही कुठेही गेलो नव्हतो असं ते सांगतायत. आणि चर्चा पूर्ण हीच होती किंवा तशी माहिती देखील मिळत होती की जे खासदार फुटलेले आहेत किंवा जे खासदार शिंदेंसोबत जाणार आहेत ते दिल्लीला गेले होते, दिल्लीतून त्यांना राजस्थानला देखील नेलेलं होतं. 18 तारखेपर्यंत आम्ही कुठेच गेलो नव्हतो असं नागेश पाटील आष्टीकर म्हणतात. पण अर्थात हे सगळे खासदार समोर येऊन प्रतिक्रिया सुद्धा देत नव्हते. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्यात याच्यामध्ये आता आणखी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. 18 जून पर्यंत आम्ही कुठेच गेलो नव्हतो असं नागेश पाटील आष्टीकर म्हणालेत.